सकाळच्या नाश्त्यासाठी नेहमीचाच पदार्थ, पण जर या पद्धतीने बनवाल तर नक्कीच सर्वजण आवडीनं खातील। गॅसवर कढई गरम करायला ठेवून त्यामध्ये 4 चमचे तेल घालायचं। तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे घालायचे। त्यानंतर 4 ते 5 चमचे शेंगदाणे घालायचे। शेंगदाणे तेलामध्ये छान खमंग भाजून घ्यायचे। एक मोठा बारीक चिरलेला कांदा, 2 बारीक चिरलेले हिरव्या मिरच्या, 10 ते 12 कढीपत्त्याची पाने घालायची। कांदा गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा। एक मध्यम आकाराचा बटाटा शिजवून चिरून घेतलाय तो घालायचा। बटाटा 1-2 मिनिटं कांद्यासोबत परतून घ्यायचा। एक छोटा अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ घालायचं। पुन्हा 1 मिनिटभर सर्व साहित्य मध्यम आचेवरती परतून घ्यायचं। इथे मी 2 वाटी पोहे भिजवून घेतलेत ते घालायचे। सोबतच बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालायची आणि मध्यम आचेवरती 3 ते 4 मिनिटं हे पोहे परतून घ्यायचे। मस्त झणझणीत असे नागपुरी पोहे तयार आहे। सोबतच मी नागपुरी तर्री सुद्धा बनवली होती। आता हे पोहे डिशमध्ये काढायचे आणि वरून छान झणझणीत नागपुरी तर्री सर्व करायची आणि ते मस्त झणझणीत नागपुरी तर्री पोहे तयार आहेत। सर्व डिटेल रेसिपी पाहिजे असेल तर चॅनलच्या नावाखाली त्रिकोण आहे तिथे